कोऑपरेटिव्ह फायनान्सच्या कोल्हापूर शाखेचा 100 कोटी ठेवींचा टप्पा पार। गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ऐतिहासिक यश। एका दिवसात 2 कोटी 14 लाख ठेवींची भर। कोल्हापूर येथे श्री रवळनाथ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स मल्टीस्टेट संस्थेच्या कोल्हापूर शाखेने 100 कोटी ठेवींचा टप्पा पार करत उल्लेखनीय यश संपादन केले आहे। 2025-26 या आर्थिक वर्षाच्या प्रारंभी ठेवलेला संकल्प 31 मार्च पूर्वीच पूर्ण झाला असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष ML चौगुले यांनी दिली। ML चौगुले म्हणाले, पारदर्शक व्यवहार, तत्पर सेवा आणि सभासद तसेच ग्राहकांचा विश्वास यामुळे संस्थेने अल्पावधीतच मोठी प्रगती साधली आहे। संस्थेच्या 16 लाखांमधून मोठ्या प्रमाणात ठेवी जमा होत असून कोल्हापूर शाखेने गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर एका दिवसात 2 कोटी 14 लाख रुपयांच्या ठेवी जमा करून हा महत्त्वाचा टप्पा गाठला आहे। 2 जून 2012 रोजी शिवाजी विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू NJ पवार यांच्या हस्ते या शाखेचे शुभारंभ झाला होता। सुरुवातीला HV देशपांडे यांनी शाखा चेअरमन म्हणून काम पाहिले, त्यानंतर RS पाटील यांनी जबाबदारी सांभाळली। सध्या विजय हरगुडे हे शाखा चेअरमन म्हणून कार्यरत असून त्यांच्या नेतृत्वाखाली शाखेने 200 सभासदांचा संकल्प पूर्ण करत 100 कोटी ठेवींचा टप्पा पार केला आहे। सध्या शाखेकडे 2217 सभासद असून 52 कोटी 11 लाख रुपयांचे कर्ज वितरण करण्यात आले आहे। गेल्या 14 वर्षापासून शाखा सल्लागार मंडळ आणि कर्मचाऱ्यांनी सातत्याने केलेल्या प्रयत्नामुळे शाखेची प्रगती कायम राहिली आहे। शाखेच्या या यशाबद्दल चेअरमन RS निळपणकर, व्हाईस चेअरमन संजय चौगुले आणि संचालक मंडळाने सर्व सल्लागार व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले। या यशस्वी वाटचालीत विजय हरगुडे यांनी विशेष पुढाकार घेतला असून त्यांना अमृत सुतार, भास्कर सांगावकर, वासंती रासम, वर्षा मेंदरगी, आप्पासाहेब कलगोंडा, रवींद्र पार्लेकर, चंद्रकांत पोद्दार, अर्जुन होणगेकर, श्रीधर कुलकर्णी, राजन जोशी तसेच शाखाधिकारी पंकज राजे आणि कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले। या यशामुळे संस्थेची विश्वासार्हता अधिक दृढ झाली असून भविष्यात आणखी प्रगतीची नवी उंची गाठण्याचा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।